नमस्कार. आपण बचत ह्या विषयावर आपण मागे बोललो होतो. बचत आणि बचत कशी करायची? आता बचत कशी करायची म्हणजे बचत घरातून करता येते, बचत उद्योगातून करता येते आणि बचत करता येत नाही कुठून. बचत सगळ्या छोट्या-छोट्या गोष्टीतून करता येते. पण ती कशी करायची? आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं, की बचत कशी करायची. तर बचतीला खूप महत्त्व आहे, तुम्हाला सांगते. कारण खर्च तर सहज करू शकते. एवढं माणूस सुद्धा खर्च करते हो. खर्च करण्याला अर्थ नाही. पण बचत करताच कोणाला येत नाही आणि ज्यांना कोणाला येते बचत करता, तर ती जास्त म्हणलं तर माझ्या मैत्रिणीला, माझ्या महिला भगिनींना बचत चांगली करता येते. कशी करता येते बघा. कारण ते आपल्याला गुण असतो. ते कसा गुण आहे माहीत आहे? आपल्याला एक सवयच आहे, की खर्चही करतात माझ्या मैत्रिणी काही इकडं शॉपिंगला याला त्याला इकडं-तिकडं खर्चही करतात मान्य आहे. पण खर्च जरी केल्या, तरी माझं एक ठाम मत आहे, की पुरुषापेक्षा महिलांकडं बचत करण्याची सवय आहे. ही 100% खरी गोष्ट आहे, की सगळेच पुरुष वर्ग खर्च करतात असंही मला म्हणायचं नाही. पण माझ्या महिला भगिनींना बचत चांगल्या प्रकारे करता येते. म्हणजे ती कशी बचत करतात बघा त्यांनी. जिथं करता आली तिथं बचत करतात आणि जिथं खर्च करता येते तिथं खर्चही करतात माझ्या महिला भगिनी. तर बचत त्या स्वयंपाकापासून बचत करतात. स्वयंपाकात बचत करतात, भाजीपाल्यात काटकसर करतात, पाण्यात काटकसर करतात. अजून त्या नवे-नवे तर लागणाऱ्या जे घरामध्ये संसाराला लागणाऱ्या गोष्टी आहेत, त्याच्यात सुद्धा माझ्या महिला भगिनी काटकसर करतात. ज्या करतात त्यांच्यासाठी स्वागत आहे. पण माझ्या मैत्रिणी काही काटकसर करत नाहीत. त्यांच्यासाठी मात्र हा व्हिडिओ आहे. कारण महिलांनो, तुम्हाला सांगते मी, आपल्या संसाराचे जे 2 चाकं आहेत, आपल्या संसाराच्या गाडीला आपण दोघं जण 2 चाकं आहोत आणि पुरुष वर्गाला थोडं खर्च करण्याची सवय असते. त्यांचा हात मोठा असतो. ते उद्याचं बघत नाहीत, जाऊ दे ना, उद्याचं उद्या, आज बघूया. मग तुम्ही दोघं संसाराला 2 चाकं आहात तुमच्या आणि पुरुष वर्गाचा हात मोठा असल्यामुळे त्यांच्या हातून थोडा खर्च होतो. तर त्यांच्या हातून खर्च झाला समजा. जेमतेम त्यांच्या हातून खर्च झाला आणि तुम्ही जरी खर्च करत असाल, मग दोन्ही बाजूनं जर खर्च होत असेल, तर कसं होणार संसाराचं? म्हणून ज्या महिला जास्त शॉपिंगवर याच्यावर त्याच्यावर खर्च करतात, करतच नाहीत. 75% तर करतच नाहीत महिला खर्च. त्यांना बचत करण्याची सवय आहे. पण एक 25% महिला माझ्या थोड्या खर्चखोर आहेत. म्हणजे करतात. त्या काय करतात? फक्त त्यांना म्हणजे थोडंसं शॉपिंग-बिपिंग असं तसं, काही घरात अशा गोष्टी असल्या पाहिजे, तशा गोष्टी असल्या पाहिजे. अशा काही माझ्या मैत्रिणीची सवय आहे. त्याच माझ्या मैत्रिणीला मला सांगायचं आहे, की मैत्रिणींनो, तुम्ही 2 चाकं असतात, तर दोन्ही चाकाने जर खर्च केला, तर खर्च जास्त होणार आहे. त्यामुळं तुम्ही काय करायचं माहिती आहे का? तुम्ही ज्यावेळेस शॉपिंग करता, खर्च करता, अनावश्यक गोष्टीला टाळा. आवश्यक गोष्टीवरच खर्च करा. कारण एका बाजूनं खर्च होत आहे, तर एका बाजूनं थोडी बचत झालेली बरी. कारण तुमच्या पुढच्या दृष्टीनं, तुमच्या लेकराच्या करिअरच्या शिक्षणाच्या दृष्टीनं तुम्ही एकानं जर खर्च केला आणि एकानं जर बचत केली, तर तुमच्यासाठी चांगला आहे. तुमचा पैसा तुमच्याच संसारासाठी उपयोगी येणार आहे. कोणाला देणार आहात का तुम्ही पैसा बचत केलेला? अजिबात नाही. म्हणून तुम्ही काय करायचं माहिती आहे का? की ज्या महिला बचत करत नसतील, त्यांनी थोडीशी बचतीला सवय लावा. विचार करा तुम्ही, की आज पैसा आपल्याकडं आहे, आपला उद्योगधंदा चांगला चालत आहे, आपला नोकरी चांगली चालत आहे. पण ज्यावेळेस आपल्याकडं कुठल्या प्रकारची आवक-जावक नसेल, ज्यावेळेस तुमचा काही उद्योगधंदा ठप्प पडेल किंवा नोकरी, सर्व्हिस, रिटायरमेंट व्हाल, तर त्यावेळेस कुठला पैसा येणार आहे? मग आज जी बचत केलेली, आज जी सेव्हिंग केलेली आहे, आर-डी काढली,
LIC काढली, विशी भरली, तर ही तुम्हाला पुढच्या दृष्टीनं तरतूद होणार आहे ना. मग तुम्ही खर्च करणार नाही ना? खर्च करायचा, पण थोडासा आवश्यक आहे असाच खर्च करा. आवश्यक आहे तिथंच जा. आवश्यक आहे त्याच गोष्टी खरेदी करा. कारण तुम्ही पुढच्या दृष्टीनं थोडासा विचार केला तर बरं होईल. कारण आज आपल्याकडं भरमसाठ पैसा असल्यामुळं आपण किती खर्च करताना आपण त्या गोष्टीचा विचार करत नाही, की आपले चाललेत पैसे किती. पण ज्यावेळेस आपलं वय होईल, ज्यावेळेस आपल्याला आपल्याकडची आवक-जावक कमी होईल, त्यावेळेस आपण काय करणार सांगा बरं तुम्ही? त्यामुळं तुम्ही काय करायचं माहीत आहे का? आपल्या पती परमेश्वराला पण थोडंसं समजून सांगता आलं तर सांगा. ऐकतील. गृहलक्ष्मीचं ऐकतात, मान्य आहे. आणि तुम्ही पण खर्च कमी करा, जपून करा. पुढच्या दृष्टिकोनातून जगलेलं बरं. कारण पुढचं नियोजन तरतूद केलेली बरी. त्यामुळं तुम्ही काय करायचंय माहीत आहे का? बचत गटात तर सामील व्हायचं सगळ्यांनी. बचत गटात तर बचत भरायचीच आहे. पण तुम्ही पोस्टात खातं काढू शकता. बँकेत सेव्हिंगचं खातं काढू शकता. LIC करू शकता. तुम्ही म्हणजे तुम्ही तुमच्याकडे साठवलेले थोडे-थोडे जरी पैसे तुम्ही अशा कुठेतरी बचतीला लावले, तर ते तुमच्या अडचणीच्या टाईमला, तुमच्या महत्त्वाच्या टाईमला, तुमच्या मुलाबाळाच्या शिक्षणाच्या टाईमला हे पैसे तुमचे उपयोगा येणार आहेत. आणि नवे-नवे तर घरात कोणतरी सुख-दुःखाची गोष्ट आली, त्यावेळेस सुद्धा हे पैसे कामाला येणार आहेत. त्यामुळं काय करायचंय माझ्या मैत्रिणींनो, थोडीशी बचतीची सवय लावायची आहे आणि बचतीची सवय लावून संसाराला थोडासा हातभार लावायचा आहे आपण. तुम्ही बचतीची सवय लावली आणि तुम्ही संकटकाळी जर ते पैसे वापरले, तर खरंच तुम्हाला सांगते मी,